नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आसाराम बापूंच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांनी केली मुलुंडमध्ये निदर्शने. त्या राबोडीत सोनसाखळी चोरांना मुद्दामालासह पोलिसांनी केले अटक. राबोडी परिसरात वृद्ध महिलेला धक्का देऊन सोनसाखळी चोरी करणाऱ्या बुरट्या चोराला राबोडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सध्या शहरात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांच्या सुरक्षेला बाधा निर्माण झाला आहे. राबोडीमध्ये श्रीरंग सोसायटीच्या भागात एका वयस्कर महिलेला धक्का देऊन गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळत जात असताना नागरिकांच्या सतर्कतेने बुरट्या चोराला रंगेहात पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. अमित राकेश पंचम या आरोपीकडून पोलिसांनी 206 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे चैनी व मंगळसूत्र हस्तगत केले आहे. तर क्रांतीनगर भागात घरफोडी करणाऱ्या शाहरुख शेख या 21 वर्षाच्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून चोरीस गेलेली मालमत्ता व 5 तोळ्याचे दागिने ताब्यात घेतले आहेत. अशा प्रकारे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील व घरफोडीच्या गुन्ह्यातील एकूण 6,20,000 किमतीचे 25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने राबोडी पोलिसांनी चोरांना अटक करून ताब्यात घेतले आहेत. 13 रोजी राबोडीच्या भागामध्ये तुमची स्नॅचिंग एका महिलेची म्हातारी बाईची स्नॅचिंग करत असताना रंगेहात पकडला गेला आणि रंगेहात पकडल्यानंतर त्याला जेव्हा आम्ही इंटरॉक्ट केलं त्याच्याकडून बाकी इतरचे जे गुन्हे आहेत ते आम्हाला उघडकीस आले. आम्ही एकूण 11 गुन्ह्यांना उघड केलेला आहे आणि बाकीच्या सध्या आता पुढच्या तपासासाठी आम्ही ठाणेनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये जे स्नॅचिंग झालेले आहेत त्याच्याकडे ठाणेनगरला रवाना केलेलं आहे. आणि आम्हाला जनतेला एवढी विनंती आहे की त्यांनी जेव्हा आपल्याला काही बाहेर निघायचं असेल त्यावेळेला किमती दागिने न घालता बाहेर पडलं बरं होईल. परंतु आपल्याला जर घालायचं असेल तर सोबत आपले पती भाऊ हे जेंट्स असल्यानंतर आपण घातल्यानंतर आपण बाहेर पडलं बरं होईल. आणि घातल्यानंतर ते झाकून आपण जावे, झाकून घेऊन मग आपण हद्दीत फिरावे असं आमची विनंती आहे. टायमिंग ते त्यांचं फिक्स नाही आहे. वेगवेगळ्या त्यांचे टायमिंग्स आहेत, टायमिंग फिक्स नाही आहे. त्याच्यामध्ये काही बाईकवर झालेले आहेत, काही जे आहेत ते पायी जे बिल्डिंगमध्ये बायका चाललेल्या आहेत यांना पाठीमागे जाऊन त्यांनी खेचून त्यांनी पळ काढलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर तीव्र निदर्शने केली. जोधपूर येथील आश्रमात एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू यांना अटक केल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळलेली शहरात ठिकठिकाणी दिसून आली. मुलुंडमध्येही सोमवारी संध्याकाळी रेल्वे स्थानकाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी तीव्र निदर्शने केली. जवळजवळ रेल्वे स्थानकाबाहेर तासभर निदर्शने सुरू असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चेतन सावंत, SN न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर
म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भाजपाच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरात भाजपाच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळला होता. विद्यमान संदीप लेले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीही केली होती. मात्र अखेरीस उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनीच बाजी मारली आहे. श्रीरंग वृंदावन परिसरातून सलग 4 निवडणुका जिंकून मिलिंद पाटणकरांनी विविध पदेही भूषवली होती. भाजपा अध्यक्षपदाकरिता उपमहापौर पदाचा राजीनामा देण्याची त्यांनी तयारी काही दिवसांपूर्वी दर्शवली होती. ठाणे महानगरपालिकेतील युतीला सध्या उपमहापौर पदाची निवडणूक ही परवडणारी नसून भाजपा पक्षश्रेष्ठींनी पाटणकरांना दोन्ही पदावर काम करण्याची संधी दिली आहे. S9 न्यूज ठाणे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ठाण्यात सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा 2013चे आयोजन करण्यात आले असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश असल्याचे अध्यक्ष मनोज प्रधान यांनी म्हटले. ठाणे शहराला सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा वारसा लाभला आहे. या स्पर्धेमुळे आकर्षक सजावट, रेखीव गणेश मूर्ती तसेच सजावटीकरता मंडळांची धावपळ सुरू असते. या मंडळांच्या कलेला वाव व सार्वजनिक उत्सवाची भावना जोपासण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यंदा प्रथमच ठाण्यात सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा 2013चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर अनेक मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक मिळवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून 9 मुलींच्या शिक्षणाचा भार उचलला जाणार असल्याचे मनोज प्रधान यांनी S9शी बोलताना म्हटले. 2013 ह्या वर्षासाठी आम्ही गणेश दर्शन स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठाणे शहरात घेतो. या वर्षी साधारण 150 ते 150 मंडळ ह्याच्यात भाग घेतील असा साधारण एक अंदाज आम्हाला येत आहे. ही स्पर्धा घेत असताना आम्ही 3 लाख रुपयाचे रोख पारितोषिक आम्ही देणार आहोत 20 मंडळांना. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिले 3 जी मंडळ आहेत त्यांना ते सांगतील त्या 3 गरीब मुलींना म्हणजे 9 गरीब मुलींना वर्षभराचं शिक्षण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 1000 रुपये मुलीमागे पर महिना असं 12,000 रुपये एका मुलीला आम्ही खर्च उचलणार आहोत. स्पर्धेचं कितवं वर्ष आहे? हे स्पर्धेचं पहिलंच वर्ष आहे आणि माझं अध्यक्षपद झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही घेतो. एवढं नक्की सांगू इच्छितो की आज ह्या वर्षी सुरुवात केली आहे. दरवर्षी आम्ही ही प्राइजेस असो किंवा नियोजन आणखीन चांगलं आणि शिस्तबद्ध पद्धतीने वाढवत जाऊ आणि करत जाऊ. मंडळांना आम्ही एवढंच पहिले आवाहन करतो की आमच्या ह्या स्पर्धेमध्ये पहिले तर भाग घ्या. भाग घेत असताना समाज प्रबोधनाच्या वाटेवर जाणं, काहीतरी प्रबोधन ह्या माध्यमातून झालं पाहिजे असंच मी सांगतो. पुन्हा एकदा त्यांना ही पण कल्पना देतो की फक्त भव्य दिव्य किंवा खूप पैसा खर्च केला आहे तर हा क्रायटेरिया नाही, पण मंडळातल्या कार्यकर्त्यांनी लावलेले श्रम किंवा त्यांच्या कलाकारांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आसाराम बापूंच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांनी केली मुलुंडमध्ये निदर्शने. तर राबोडीत सोनसाखळी चोरांना मुद्दामालासह पोलिसांनी केले अटक. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. जी पेशंट आहे ती अतिशय चांगल्या स्थितीत होती आणि अचानक असं काय घडलं की त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. खरंच एक न उघडणारा कोडा आहे आणि याबद्दल आता आपलं यांचे वरिष्ठ किंवा महानगरपालिका किंवा इथले जे लोक काय करतात याच्याकडे आता पाहायचं. विचारांचा विरोध प्रतिविचारांनी करायचा असतो हे माहीत नसलेल्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या केली. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठाण्यात ठिकठिकाणी लोकांनी उत्स्फूर्त निदर्शने केली. दिलीप सावंत, S9 न्यूज. स्वप्ननगरीमध्ये ऑल महाराष्ट्र ह्युमन राईट असोसिएशनतर्फे लोकांमध्ये देशभक्ती जागृत ठेवण्याकरिता दहशतवादी हल्ल्यात बचाव कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई.